नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. दही घट्ट कसे लावावं याचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करते. 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे आणि ते मंद गॅसवर तापवून घेतलं आहे. मंद गॅसवर दूध तापवल्यामुळे दुधाला साय चांगली येते. तर हे दूध आता हे तापवून कोमट झालेलं आहे. आपलं बोट बुडाल्यानंतर बोटाला चटका बसणार नाही इतपत असं कोमट दूध आपण घेऊन त्यामध्ये विरजण लावावं, म्हणजे दही चांगलं जमतं. एकदम गरम दूध नको. हे दही घेतलेलं आहे आणि हे दही आंबट नाही. एका दुसऱ्या पातेलीमध्ये मी दही लावणार आहे, म्हणून त्या स्टीलच्या पातेल्याच्या तळाशी मी 1 चमचा दही घेतलेला आहे आणि ते असं तळाशी पसरवून घेत आहे. तळाशी आणि आजूबाजूला सर्व बाजूने दही मी हे पसरवून घेत आहे. या आयडियामुळे काय होतं की दही जे आहे, दूध आपण ज्यात घालतो आणि दही बनवतो ते दही घट्ट आणि छान जमतं. यासाठी ही आयडिया करायची आहे. तर आपण कुठलंही पातेलं घेतलं किंवा भांडं चिनीचं घेतलं, त्यामध्ये अशा सर्व बाजूने दही हे पसरवून घ्यायचं तळाशी आणि आजूबाजूला, म्हणजे दही घट्ट जमतं. स्टीलच्या पातेलीत दही चांगलं जमतं म्हणून मी त्याच्यात करते आहे, काचेच्या पातेल्यापेक्षा किंवा काचेच्या भांड्यापेक्षा. तर 5 टेबलस्पून दही जवळजवळ मी घातलेलं आहे विरजण लावण्यासाठी. आणि आता हे कोमट दूध जे आहे ते मी त्यात घालणार आहे. तर हे दही सर्व बाजूने मी असं छान पसरवून घेतलं आहे पहा, तळाशी आणि पातेल्याच्या आजूबाजूला. आता हे 1 लिटर दूध म्हशीचं आहे, ते साईसकट दूध मी त्यात घातलेलं आहे. कोमट दूध आहे आणि हे दूध एकाच दिशेने हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध आणि हे विरजण घातलेलं चांगलं जमून घट्ट दही तयार होईल. आणि झाकण ठेवून हे 7 ते 8 तास आपण एका बाजूला कोणीही हात लावणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे, उबदार जागी. तर 7-8 तास झाले, दही खूप छान जमलेलं आहे पहा, खूप घट्ट आहे. दही सेट झाल्यानंतर मी 2 तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं, त्यामुळे ते आणखीन जास्त घट्ट झालेलं आहे पहा. तर असं घट्ट दही आपण नुसतं दही साखर म्हणून खाऊ शकतो, किंवा हे दही आपण कुठल्याही भाजीसाठी किंवा कढीसाठी घेऊ शकतो. तर आपणही असं दही लावून बघा, खूप छान घट्ट दही तयार झालेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की करा. आणि निरालीबाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निरालीबाई चॅनल. थँक्यू.